नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या रानामध्ये. तर हे समोर पाहता आपण कांद्याची रोपं नुकतीच लागण्यासाठी तयार झालेली आहेत. तर आता आपण काढणार आहोत लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने सारं, जेणेकरून आपला कांदा लागवड करणं सोयीचं होईल. तर आपण आता हे पाहता रान पूर्ण साफ केलेले आहे, पूर्णपणे काकऱ्या वगैरे घातलेल्या आहेत आणि आता आपण सारा घालण्याची तयारी करत आहोत. हा सोनालिका 20चा ट्रॅक्टर आहे, जेणेकरून कमी क्षेत्रामध्ये हा अत्यंत फायदेशीर आहे. पाहताय आपण यात आपण सारा घालत आहोत, की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर कांदा लागवड करता येईल. आता आपण कांदा लागवडीच्या दृष्टीने काम करायला सुरुवात करत आहोत. चलू का? आता आपण आलेलो गोठ्यामध्ये. आपण आता आपल्या घरची कामं आटोपलेली आहेत. आता इथं आपण मित्राच्या इथं गोठ्यामध्ये आलेलो आहे. तर हे गोठ्यामध्ये आपण पाहता हे मिल्किंग मशीन आहे. की मिल्किंग मशीनच्या सहाय्याने आपण दूध काढतो आणि हे मिल्किंग मशीनच्या सहाय्याने दूध काढल्यामुळं मजुरांची संख्या वाचते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खऱ्या अर्थाने ही आहे. तर इथं जवळपास 5 गायी आहेत. ॲट अ टाईम एक व्यक्ती सर्व गायांचं दूध काढण्यास समर्थ आहे, जेणेकरून केवळ फक्त हे मिल्क मशीन. तर अशा प्रकारे आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये सहजपणे यश प्राप्त करू शकतो. आणि अभ्यासूपणे जर शेतीचं केली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं, हे आपण यावरून पाहू शकतो. तर खूपच असं छान वातावरण आहे खेड्यामधलं. हे पाहते आपण आसपास आंब्याची झाडं आहेत, हे वासुरी पार्क, इथं सुद्धा खूप छान वातावरण आहे, ऊस आहे. तर अशा प्रकारे शेती माहोल आहे. ही कुठे चाराकुटी, खूपच छान असं वातावरण आहे. तर आपण हे पाहत आहे. तर आता आपण एवढं पाहून घरी जाणार आहे. आपण आज परत आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. तर मी फक्त आपल्याला दाखवण्यासाठी या कोठ्यावर आलेलो आहोत. तर हे पहा
किती सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या गायीकडे ट्रान्सफर केलेलं आहे. बसवायलाही किती सोयीचं आहे पाहू शकता आपण. त्यामुळे एक व्यक्ती जास्तीत जास्त सक्षमतेने काम करू शकतो. पाठीमागे 10-15 दिवस खात होतो. पोट कमी झालं का वाटत होतं मला संध्याकाळचं दिसतं. एवढ्या 5-6 दिवस येते का. तर आपण पुन्हा भेटू परत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. पत्ते पळत वेळेच्या